संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे 2 लोकसभा मतदारसंघांची मागणी। बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघावर संभाजी ब्रिगेडचा दावा। पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। महाराष्ट्रातील सत्तांतर लोकांना मान्य नाही, सत्तांतर मान्य नाही हे दाखवण्याच्या संधीची लोक वाट पाहतायत। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचं वक्तव्य। विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी लोकांना पटलेल्या नाही आहेत आणि लोकांना त्या मान्य नाही आहेत आणि हे मान्य नाही आहेत हे दाखवायची संधी लोक निवडणुकीची वाट बघतात। निवडणुकीत होईल। मराठा समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी काहीसा वेळ लागेल। आरक्षणासाठी कोणतीही तारीख निश्चित धरून ठेवता येणार नाही। सर्वे आला की आरक्षणाबाबत निर्णय होईल। मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। माझ्याचा हा डाटा कलेक्ट करायला वेळ लागेल। असं जर आपण एक एक तारीख धरून बसलो तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही। अर्धमुर्ध काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित पहिल्यांदाच एका व्यासपीठावर। मुंडे क्षीरसागर यांनी एकमेकांकडे पाहणं मात्र टाळलं। महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारकडून 2000 कोटींचा निधी। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय। तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2000 कोटीचा एक विशेष प्लॅन बनवलेला आहे आणि या तीर्थक्षेत्रांना 2000 कोटी रुपये निधी आम्ही या ठिकाणी देणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कंपनीत लागलेल्या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू। आगीमागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमधील आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत जाहीर। मुख्यमंत्री सहायता निधीमधून 5 लाखांची मदत, तर जखमींवर शासकीय खर्चानं वैद्यकीय उपचार करण्याचाही निर्णय। छत्रपती संभाजीनगरच्या आगीतील कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, संजय शिरसाट यांची मागणी। तर कंपनी मालकानं स्वतःच्या फायद्यासाठी कामगारांना कोंडून ठेवलं, शिरसाट यांचा आरोप। नालासोपारा परिसरामध्ये 1,47,00,000 ड्रग्ज जप्त। 2 नायजेरियन नागरिकांना अटक। नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अंमली पदार्थ विरोधाची धडक कारवाई।